महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, माननीय मंत्री आशिष जयस्वाल, माननीय नाईकजी, आदरणीय सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आदरणीय शिरपूरकर साहेब, आपले ऑनरेबल व्हाईस चान्सलर प्रशांत बोकारे, राजेंद्र काकडेजी, राजू हुसेजी, समय बनसोड, वामन तुर्के, त्याचप्रमाणे प्राचार्य रविशंकर मोर, या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित असणारे आदरणीय अतुल वैद्य, हरेराम त्रिपाठी, श्रीदारी, कवाडे साहेब, सगळे सन्मान्य अतिथीगण आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि बहिणींनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा शताब्दी सोहळा, त्याचं उद्घाटन आज होत आहे. या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून या सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना मला अतिशय आनंदही होतो आहे आणि अभिमानही निश्चितपणे वाटतो आहे. हा 100 वर्षाचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या या महाविद्यालयाने नरसिंगरावजी असतील, हिदायतुल्ला साहेब असतील, बोबडे साहेब असतील, शिरपूरकर साहेब असतील, अनेक मोठे मोठे न्यायमूर्ती, अनेक लोक, आता हरीश साळवेंचा उल्लेख झाला, या सगळ्यांनी विशेषतः विधी क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाचं नाव खूप मोठं केलं. मी ज्यावेळी या महाविद्यालयामध्ये होतो तेव्हा महाल ब्रँच आणि बर्डी या 2 ब्रँचेस होत्या आणि कदाचित महाविद्यालयाच्या इतिहासातला महाल ब्रँचमधून मी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून येणारा पहिलाच इतिहास होता. मी त्यावेळी निवडून आलो होतो. हे जे हॉस्टेल होतं हे आमचं विद्यार्थी, माझ्या जीवनाची सुरुवातच नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी नेता म्हणून झाली. आज चहा पित असताना मी आजूबाजूच्या ठेल्यावरचा चहा बराच वेळा पिलो आयुष्यभर, अनेक वर्ष. त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या आठवणी आल्या. आमच्यावेळी दिनकरराव मेघे प्राचार्य होते. या महाविद्यालयामध्ये खरोखर हा जो गौरवशाली इतिहास आहे, हा या महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांनी शिकून या महाविद्यालयाचं नाव मोठं केलं, त्या गौरवशाली माजी विद्यार्थ्यांचं कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व केवळ देशासमोर नाही तर जगासमोर गेलं. आज आम्हाला, आपल्या देशाला आपण खऱ्या अर्थाने मदर ऑफ डेमोक्रेसी असं म्हणतो. आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहोत आणि लोकशाही ज्या 4 स्तंभावर उभी आहे त्यातला लेजिस्लेटिव्ह विंग आहे, एक्झिक्युटिव्ह विंग आहे, ज्युडिशरी आहे आणि मीडिया आहे. विशेषतः ज्युडिशरीमध्ये इंडिपेंडेंट, इम्पार्शल आणि फेअर ज्युडिशरी ही लोकशाहीच्या यशस्वीकरता अतिशय आवश्यक आहे. मला ज्या काळात मी इथे होतो त्यावेळी इमर्जन्सीचा काळ होता आणि त्यामुळे त्या काळामध्ये विद्यापीठात विद्यार्थी असताना त्या सगळ्या वातावरणात मला विशेष रूपाने आठवलं. नुकतेच मी एक इमर्जन्सी नावाचा चित्रपट बघितला, त्यावेळी त्या काळातली आठवण झाली. त्यामुळे लोकशाही मूल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्यामध्ये जी मूलभूत तत्त्व आहेत ती खूप महत्त्वाची आहेत आणि संविधानमधली मूलभूत तत्त्व कधीच बदलू शकत नाही. 13 न्यायमूर्तींनी केशवानंद भारती केसमध्ये जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी दिलेला निर्णय आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. त्यामुळे हे जे संविधान आहे, या संविधानाच्या आधारावर स्वाभाविकपणे आपली लोकशाही टिकून आहे. परंतु या लोकशाहीमध्ये एक गोष्ट मात्र मनामध्ये नेहमी येते, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. न्याय मिळाला पाहिजे सामान्य माणसाला, तो त्या वेळात मिळाला पाहिजे. मी लॉ ग्रॅज्युएट आहे, मी प्रॅक्टिस कधी केली नाही, पण मी एकदा बर्धन साहेब, मी बिंदाप्रसाद कश्यप त्या एम्प्रेस मिलच्या आंदोलनात, कधी कवाडे साहेब असतील, आम्हाला अटक झाली तर खूप केसेस कोर्टात जायच्या. मग आम्ही 11 वाजता उभं राहायचो
आणि 4 वाजता तो चपराशी बाहेर नितीन वर्सेस स्टेट आवाज द्यायचा. मग आम्ही आतमध्ये जायचो. तो तर साहेब म्हणायचे तारीख झाली. तर चहा पिऊन आम्ही निघून जायचो. आयुष्यातली अनेक दिवस तिथला समोसा पाटवडी खाता खाता अनेक दिवस गेले. मला कधीच कळलं नाही की न्यायमूर्तीने आम्हाला शिक्षा का नाही दिली आणि निर्दोष का नाही ठरवलं. अनेक लोक घरं बांधतात. असं म्हटलं जातं की मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणे किरायाने राहतात. आणि जो 9-9 वर्ष डिफॉल्टर आहे, ज्या केसचा निर्णय फार झाला तर 10 मिनिटात होऊ शकतो, ती केस 13-13 वर्ष रेट कंट्रोलमध्ये अनेक गोष्टी चालू राहते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं लॉ कॉलेज तर मोठं झालंच पाहिजे. रिसर्चला महत्त्व आहेच. मी नेहमी आग्रहाने सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. मी आज दुपारी आता दिल्लीला IITमध्येच होतो 2-2.5 तास. खूप आपले तरुण मुलं उत्तम रिसर्च करतात आहेत, सगळं बदलवतात आहेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या विधी प्रक्रियेमध्ये देखील ट्रान्सफॉर्मेशन आलं पाहिजे आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग झालाच पाहिजे. पण टेक्नॉलॉजीचा उपयोग झाल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर टाईम हे सगळ्यात मोठं कॅपिटल आहे. वेळ, टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेसपेक्षा टाईम महत्त्वाचा आहे. आणि मी माझ्या डिपार्टमेंट बघतो की हजारो करोड रुपयाचा चुना लागतो, कारण निर्णय होत नाहीत वेळेवर म्हणून. आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेमध्ये आणि ज्युडिशरीमध्ये आपल्याला इंडिपेंडंट, इम्पार्शल, फेअर ज्युडिशरी निर्माण होत असताना लोकशाहीच्या यशस्वीतेकरता न्यायव्यवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जे सामान्य माणसाचं हित आणि न्याय, सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय ही त्यांच्या मनामधली भावना होती, ती जर सिद्ध करायची असेल तर कुठेतरी टाईम या कन्सेप्टचाही प्रॉब्लेम सुटला पाहिजे. आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे, पण प्रत्येक वकिलाला एका केसमध्ये किती तारखा मागायचा अधिकार आहे हेही कुठेतरी ठरायला पाहिजे. नाही तर काही एक्सपर्ट लोक याकरता वेळ घालतात की एक केसमध्ये ते फक्त प्रोलॉंग करण्याकरतात. तिथले असे बसले वकील इथे कोणी नाही आहे बरं बसलेले की दर तारखाला दरवेळेला काही ना काही कारण सांगून तारीख पुढे जाते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, मदर ऑफ डेमोक्रेसी, आणि आज जगामध्ये विशेषतः ब्रिटिश पार्लमेंटकडे सगळेजण आदर्शाने पाहतात, ब्रिटिश न्यायव्यवस्थेकडे पाहतात, अमेरिकन न्यायव्यवस्थेकडे आपण बघतो. त्या पार्श्वभूमीवर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्याचे जे सायलेंट फीचर्स कधीच बदलू शकत नाही, पण त्यातून सामान्यातल्या सामान्य शेवटच्या माणसाला ताबडतोब न्याय मिळणं या संबंधीचं देखील परिवर्तन करण्याची जबाबदारी या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सगळ्या स्टेक होल्डर्सवर आहे. आणि म्हणून रिसर्च, प्रबोधन, प्रशिक्षण अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट या 3 सूत्रीच्या आधारावर आज नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपला जो इतिहासाचा वारसा आहे या महाविद्यालयाचा तो नक्कीच पुढे जाईल. आदरणीय शिरपूरकर साहेब, आदरणीय बोबडे साहेब आणि गवई साहेबांच्या प्रयत्नांमुळे लॉ युनिव्हर्सिटी पण सुरू झाली आणि देवेंद्रजींनी आणि मी प्रयत्न करून सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी पण आणली, त्यातही पण लॉ कॉलेज आहे. बोकारे साहेब, तुमची क्षमा मागून सांगतो की आजकाल मुलं सरकारी शाळेपेक्षा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याची आता सगळ्या लोकांची, सामान्य माणसाला तिकडे जाण्याची ओढ लागलेली आहे. याचं कारण काय, याचा अभ्यास तुम्ही करण्याची जबाबदारी आहे, मी काही बोलत नाही. त्यामुळे शिक्षणाचं सार्वत्रिकरण होत असताना शिक्षणाची गुणवत्ता मेंटेन केली पाहिजे आणि ती मेंटेन करत असताना जो संविधानाचा भावार्थ आहे, जो आपल्या न्यायव्यवस्थेशी आणि प्रक्रियेशी संबंधित आहेत, इंडिपेंडंट, इम्पार्शल अँड फेअर जस्टिस, त्याच्या आधारावर येणाऱ्या भविष्य काळातली उत्तम जनरेशन या महाविद्यालयातून नक्कीच निर्माण होईल असा मला विश्वास आहे. मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून 100 वर्ष आज पूर्ण झाली, याचा मला मनापासून आनंद आहे. कुठेतरी आपल्या पुन्हा एकदा घरी आलो असा आनंद होतो आहे. आणि त्यामुळे जे काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. कालाय तस्मै नमः. परिवर्तनशील हा नियम आहे आणि त्यामुळे पिढ्या बदलत असतात.
जे जन्माला येतात त्यांचा मृत्यू अटळ आहे, हा यावतचंद्र दिवाकरो नियम आहे, त्याला कोणी अपवाद नाही. आम्ही एका काळचे विद्यार्थी होतो, आता नवीन विद्यार्थी आले, जनरेशन्स बदलल्या, प्राध्यापक बदलले, कोर्सेस बदलले. येणाऱ्या काळात बदल स्वाभाविक आहे, पण मूलभूत तत्त्व मात्र बदललेली नाही. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं गीत आपण ऐकलं, एवढं सुंदर आहे की बाबासाहेबांच्या संविधानाचा भावार्थ तुकडोजी महाराजांनी आपल्या शब्दातून त्यात व्यक्त केलेला आहे. एवढं सुंदर गीत आहे. तुकडोजी महाराजांची सगळीच गीतं खूप सुंदर आहेत. मी आत्ता शंकर महादेवन म्हणून आपले गायक आहेत, त्यांनी परवा रोड सेफ्टीवर एक सुंदर गीत केलं, मुंबईला लॉन्च झालं. मग त्याचे 13 भाषेत, आता 9 भाषेत तयार केली. तर मी त्यांना असं म्हटलं की मी काही चांगले, कारण शब्द आणि भावार्थ आणि संगीत आणि गायन याचा माणसाच्या अंतर्मनावर खूप मोठा परिणाम होतो. खरोखर हे जे गीत आहे, हे गीत आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट, आपल्या सगळ्यांचं ध्येय, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. जे स्पिरिट आहे त्याचं वर्णन करणारं ते गीत आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचा भावार्थ त्या गीतातून व्यक्त झालेला आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुकडोजी महाराज विद्यापीठामधून त्यांनी गीताच्या रूपाने मांडलेला भावार्थ आणि बाबासाहेबांचं जे संविधान आपल्याला मिळालं त्यातून सामाजिक समता आणि आर्थिक समता, सोशो इकॉनॉमिक इक्वॅलिटी, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच अँड इंडिपेंडंट, इम्पार्शल आणि फेअर ज्युडिशरी, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपलं हे जे एक प्रकारे न्याय प्रक्रिया आणि न्यायाशी आणि ज्युडिशरीशी आणि विधी विभागाशी संबंधित असणारं हे जे सरस्वतीचं मंदिर आहे, हे भविष्याच्या जनरेशनला या दोन्ही भावार्थाची प्रेरणा निश्चितपणे देत राहील असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आज मी केवळ दिल्लीवरून याच कार्यक्रमाकरता आत्ताच आलो आणि पोकारे साहेबांनी सांगितलं होतं, पण आज अजून एक कार्यक्रम आहे. देवेंद्रजी तिकडे जाऊन आले, आता मला जायचं आहे आणि उद्या सकाळी पुन्हा दिल्लीत जायचं आहे, कारण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार दिल्लीत असतो. त्यामुळे मला थोडीशी घाई असल्यामुळे देवेंद्रजींची, शिरपूरकर साहेबांची, आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की माझं भाषण संपल्यानंतर मी जाण्याची अनुमती मागतो. याबद्दल आपण मला माफ करा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.